3 नंबरचा प्रश्न बघा की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। काल पण मी तुम्हाला सांगितलं की मन म्हणजे काय असतं, तर मन म्हणजे अनुभव असतो। इथं म्हण सांगितलेली आहे, कोल्हा काकडीला राजी, अशा प्रकारची म्हण त्या ठिकाणी सांगितलेली आहे। मग आता काय, तर लहान माणसे लहान गोष्टींना त्या म्हणजे लहान गोष्टींमुळे समाधानी होतात। समाजामध्ये बरीचशी लोक त्या ठिकाणी तुम्ही बघितलेत समाजामध्ये, हो, तर त्या ठिकाणी समाजामध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी आपण बघतो की जी लहान माणसे असतात बिचारी, त्यांना थोडी गोष्ट जरी मिळाली तरी सुद्धा ते खूप आनंदी होतात, खूप आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतो, बरोबर का। म्हणून इथं ही जी म्हण आहे तर ही म्हण त्या ठिकाणी काय होते तर लागू पडते आहे। सर्वांनी उत्तरं द्या। यस, व्हेरी गुड। चला सर्वांनी उत्तरं द्या। बरेच विद्यार्थी अजून गैरहजर आहे, आता बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी येतील। आपण आपलं लेक्चर जे आहे ते लेक्चर सुरूच ठेवणार आहोत, बरोबर का। भाग्यवान माणसाला देव अनुकूल होतो, आता साखरेचे खाणार त्याला देव देणार, बरोबर का। म्हणजे जो भाग्यवान असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कष्ट नसतात, लक्षात ठेवा। त्यानंतर ज्यांच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो, हे पण त्या ठिकाणी येऊ शकत नाही, बरोबर का। म्हणजे इथं ह्या सर्व म्हणी तुम्हा सर्वांना माहिती आहे, धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही। आता याचा अर्थ काय येतो, तर याचा अर्थ येतो शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाडतात, म्हणजे त्या ठिकाणी थोड्या थोड्या गोष्टींमुळे ते काय होतात तर समाधानी होतात, लक्षात ठेवा।